नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। येवला शहर पोलीस स्टेशन व एसएस मोबाईल तर्फे नायलॉन मांजा जनजागृती रॅली। येवल्यातील संक्रांत उत्सव हा जगप्रसिद्ध असून गेल्या काही दिवसांपासून या संक्रांत उत्सवावर नायलॉन मांजाचे सावट आल्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत। निसर्गासह पशुपक्ष्यांना हानी पोहोचली असून माणूस देखील जखमी होत आहेत। नायलॉन मांजा वापरामुळे अनेकांचे जीव गेले आहे। गेल्या काही दिवसांपासून पोलीस प्रशासन नायलॉन मांजाविरोधात कारवाई करत असून या कारवाईबाबत जनजागृती व्हावी व नायलॉन मांजा येवलेकरांनी वापरू नये याकरिता शहर पोलीस स्टेशन व एसएस मोबाईल येवला यांच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली होती। रॅलीची सुरुवात येवला शहरातील विंचूर चौफुली येथून येवला शहर पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आली। रॅलीच्या समोर प्रसंगी एसएस मोबाईलचे संचालक सुदर्शन खिल्लारे हे उपस्थित बांधवांना नायलॉन मांजाविरोधी शपथ दिली। या प्रसंगी येवला तहसीलदार आबा महाजन, शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी, नगरसेवक डॉक्टर संकेत शिंदे, युवा नेते कुणाल दराडे, एसएस मोबाईलचे संचालक सुदर्शन खिल्लारे, डॉक्टर भूषण शिनकर आदींसह सर्व पत्रकार बांधव, व्यापारी बांधव आदींसह एसएनडी पॉलिटेक्निकचे प्राध्यापक लहारे आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आता संक्रांत उत्सव तोंडावर येतोय। आज एक पत्रकाराच्या भूमिकेत न बोलता एक जबाबदार येवलेकर म्हणून मी बोलतोय। गेल्या अनेक वर्षांपासून बातमीदारी करताना नायलॉन मांजाच्या विविध घटना आम्ही बातम्यांद्वारे दाखवल्या आहेत। नायलॉन मांजामुळे अनेक जणांचे गळे कापले गेले आहेत, जीव गेलेले आहेत, पशुपक्ष्यांचे नुकसान झालेलं आहे। तर या नायलॉन मांजा विरोधात आम्ही गेल्या 2 ते 3 वर्षापासून काम करतोय, पोलिसांनाही मदत करतोय। मागच्या वेळेस आम्ही संरक्षक तारा वाटल्या होत्या एसएस मोबाईलच्या वतीने। आजही यावेळेस आम्ही नायलॉन मांजा विरोधी मोहीम आम्ही स्पॉन्सर केलेली आहे। तर एकच यातून एक संदेश द्यायचा आहे की येवलेकरांनी नायलॉन मांजा न वापरता पारंपरिक पद्धतीने सुतवलेला मांजा वापरावा आणि निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी, पशुपक्षी माणसांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी। परंतु तरी देखील काही बेजबाबदार येवलेकर नायलॉन मांजाचा चोरी छुप्या पद्धतीने वापर आणि विक्री करतात, त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन कारवाई करणारच आहे। आमची पत्रकार संघटना देखील त्या विरोधात लढणार आहेत। जे कोणी असे व्यक्ती त्यांचे ऍड्रेस आम्ही पोलिसांना देण्याचं काम करणार आहोत। तर या माध्यमातून एकच सांगतो, नायलॉन मांजा वापरू नका, पारंपरिक मांजा वापरून आपला संक्रांत उत्सव साजरा करा। तसेच घटना होऊ नये, परंतु तरी देखील घटना होतात। तर या घटना झाल्यास आमच्या ज्या अँब्युलन्स सर्व्हिसेस आहे, आमच्या SK9च्या असतील, इतर आमच्या सहकाऱ्यांच्या असतील, तर या घटना झाल्यास त्वरित आमच्या अँब्युलन्स सर्व्हिसला तुम्ही कॉल करा। नायलॉन मांजाच्या जेवढ्याही घटना होतील, व्हायला तर नाहीच पाहिजे, आम्ही त्या पद्धतीने काम करतोय, परंतु झालीच घटना तर आमच्यातर्फे अँब्युलन्सची सेवा ही पूर्णपणे मोफत पुरवली जाईल असं मी जाहीर करतो। मी अनिल भवारी, पोलीस निरीक्षक, येवला शहर पोलीस स्टेशन। आज या ठिकाणी आम्ही रेझिंग डे संदर्भात एकत्र जमलेलो आहोत। 2 जानेवारी आज पोलीस स्थापना केली आणि त्या अनुषंगाने पोलीस खात्यामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। पोलीस खात्याच्या कामाची माहिती दिली जाते। माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी आम्हाला अशा प्रकारे कार्यक्रमांचं नियोजन करण्यास सांगितलं होतं। आम्ही आमची संकल्पना एसएस मोबाईलचे सुदर्शन खिल्लारे यांना सांगितले असता त्यांनी आपण मांजा विरुद्ध जनजागृती रॅली करू असं सांगून त्याचं प्रायोजक त्यांनी पत्करलं आणि या ठिकाणी आज हा मांजा विरोधी जनजागृती रॅलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर मी याद्वारे सर्व नागरिकांना सूचित करतो की नायलॉन मांजा टाळा, कारण याच्यापासून पशुपक्षी यांच्या जीविताला तसेच माणसाच्या जीविताला धोका पोहोचतो आहे। नायलॉन मांजाचा वापर केल्यास तुम्हाला 6 महिने कैद आहे। त्याचप्रमाणे नगरपालिकेमार्फत 10,000 रुपये दंडाची कारवाई करण्यात येत आहे। ही तर कारवाई होईल, परंतु एखाद्याचा जीव गेला आणि असं निष्पन्न झालं की हा नायलॉन मांजा अमुक अमुक यांनी पुरवला होता, तर कमीत कमी त्याच्यावर 304 सदोष मनुष्यवधाचा जुना 304 जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात येईल सदोष मनुष्यवधाचा। तर कृपा करून आपण दुसऱ्याला जीव घेणं ठरेल असा कोणताही नायलॉन मांजाचा वापर टाळावा। आपण पारंपरिक जे तुमचा मांजा होता त्याचा वापर करावा आणि जे कोणी पालक असतील यांनी सुद्धा आपल्या पाल्यांना असा मांजाचा दोरा घेऊन देऊ नका। पाल्यावर कारवाई जर झाली तर नक्कीच त्याचे पालकावर कारवाई होणार आहे
याची नोंद घ्यावी. येवला म्हटलं की एक सांस्कृतिक शहर समजलं जातं. येवल्याला सर्व सण अतिशय आनंदाने उत्साहाने या ठिकाणी साजरे केले जातात. त्यातलाच एक सण म्हटलं की मकर संक्रांत, जो या तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला महाराष्ट्राला भुरळ घालणारी अशी मकर संक्रांत अतिशय आनंदाने जोमाने या ठिकाणी साजऱ्या केल्या जातील. देशातून नव्हे तर परदेशातून या ठिकाणी जे येवल्यातून स्थलांतर झालेले नागरिक आहेत ते खास संक्रांत साजरी करण्यासाठी येवल्या शहरात येत असतात. असं सर्व असताना मकर संक्रांत हे एक पारंपरिक सांस्कृतिक सण आहे, परंतु काळाच्या ओघामध्ये त्यालाही कुठेतरी लोकांनी तो एक वेगळ्या पद्धतीने साजरी करतात. उदाहरणार्थ द्यायचं ठरलं तर पूर्वी आमच्याकडे मांजा हे सुटवल्या जात होते. म्हणजे आम्ही चक्क काच कुटायचो, चरस आणायचो, त्याच्यानी मांजा बनवायचो, धागा आणायचो, खळी आणायचो, या सगळ्या सामुग्री आणून आम्ही स्वतःच्या ठिकाणी मांजा बनवत होतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये सुटवलेला मांजा न वापरता लोक नायलॉनचा मांजा त्या ठिकाणी वापरतायत आणि त्या नायलॉनच्या मांजाने अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. व्यक्तिशः हानी त्या ठिकाणी होते. तर मी आपल्या माध्यमातून सर्व येवलेकरांना नम्रपणे विनंती करतो की आपण सगळ्यांनी सण साजरी करा, आनंदाने सण साजरी करा, परंतु नियमाचं पालन करून. कारण शेवटी कायदेशीर सुद्धा नायलॉन मांजाला त्या ठिकाणी बंदी आहे आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवून त्या ठिकाणी सगळ्यांनी आनंद उत्साहाने सण साजरी करावं. नायलॉन मांजामुळे अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत. आपण बघतो, पेपरमध्ये बघतो, टीव्हीत बघतो, म्हणजे लोक मृत्युमुखी पडतायत. तर ही बाब लक्षात घेऊन येवलेकरांनी सतर्कता बाळगायची आहे. आणि जो कोणी जर असं असेल, एखाद्याच्या गच्चीवर जर त्या ठिकाणी नायलॉन मांजा जर दिसेल तर त्वरित तुम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी कळवणं गरजेचं आहे. कारण आपण सगळे सतर्क नागरिक आहोत, अशी मी आजच्या या निमित्ताने कळकळीची विनंती करतो. आणि SS मोबाईल आणि सुदर्शन खिल्लारे यांनी जो अभियान हातात घेतलाय त्यांचं खरोखर मनापासून कौतुक करतो. कारण असे इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. आणि तुमच्या आमच्यासारखे व्हॉलेंटियर जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत जनजागृती होणार नाही. कारण आजही जनजागृती करण्यासाठी प्रशासन तर आहेच, पण आपल्यासारख्या व्हॉलेंटियर्सची सुद्धा त्या ठिकाणी गरज आहे. आणि खूप चांगलं पाऊल आपण उचललेलं आहे. त्याबद्दल आपले कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आज या ठिकाणी पतंग महोत्सव येत्या 14 तारखेला होणार आहे आणि त्या निमित्ताने येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आज नायलॉन विरोधी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. खरं तर येवलेकरांचा आवडता हा सण येणाऱ्या 14 तारखेला आपण सर्वांनी आपल्या पारंपरिक पद्धतीने साजरा करावा. नायलॉन मांजा हा टाळण्याचा प्रयत्न करावा म्हणण्यापेक्षा आपण तो वापरूच नये. आपला जो सुतवलेला मांजा असतो तो मांजा आपण या ठिकाणी उत्साहाने साजरी करावी. संक्रांती हेच आवाहन आपल्या सर्व येवलेकर नागरिकांना या सर्वांच्या वतीने मी करतो. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.